तर चला, आज आहे शुक्रवार. तर म्हटलं चला खिचडी वगैरे करून घ्यायची आहे थोडीशी. पूजा वगैरे झाली. उमऱ्याला मस्त हळदीचं लेपन वगैरे दिलं. तुळशीला पाणी घालून झालं आणि त्याच्यानंतर म्हटलं आता चला स्वयंपाक वगैरे झाला, आता खिचडी वगैरे करून घेऊ. आणि मिरची आणायला पण जायचं आहे गावामध्ये मला मसाल्यासाठी, कारण उन्हाळा लागला म्हणजे उन्हाळी वाळवण्याची सुरुवातच होती मिरची मसाले करण्याची पण, वडे पापड. तर आता अगोदर खिचडी करून घेऊ. तर आता खिचडी करून घेणार आहे थोडी, कारण उशीर खूप झालाय, 2 वाजून गेले. तर म्हटलं खिचडी वगैरे करून घेऊ. आणि मार्केटमध्ये पण जायचं आहे मिरच्या आणण्यासाठी. तर मिरच्या तळतायत. तर खिचडीला मी अशा मिरच्या टाकून देत असते अखंड, कारण मिक्सरमधून नाही काढत. खिचडी अशी खायला छान लागते. थोडा शेंगदाण्याचा कूट टाकून द्यायचा त्याच्यामध्ये, आणि शेपूस तांदूळ. बटाटा वगैरे नाही टाकणार, कारण भरपूर खिचडी झाली तर खाणार पण नाही, कोणी खात नाही. त्याच्यामुळं मग म्हटलं चला आपली थोडीशीच बनवू. आणि जास्त ही खिचडी खाणं पण लई चांगलं नाही राहत, कारण ॲसिडिटी वगैरे होती या खिचडीमुळे पण. आणि आता उपवास धरल्यामुळं काही काम वगैरे केलं तर भूक लागतेच, त्याच्यामुळं थोडीफार खावाच लागते उपवासासाठी. थोडंसं मीठ टाकते. किचनमध्ये असा मंत्र चालू असल्यामुळे प्रसन्न वाटतं, मस्त असं वाटतं, मनाला असं शांत वाटतं. थोडंसं मंत्राचा जप जेव्हा चालू कानाशी पडतो एकदम मस्त वाटतं. केव्हाही स्वयंपाक आपण करतो तेव्हा सारखा जप चालू असतो स्वामी समर्थ महाराजांचा, तर कानाला एकदम भारी वाटतं. एकदम मनातली मनात म्हणलं तरी पण भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, स्वामी समर्थांचा हा शब्द. तर आपली झालेली खिचडी रेडी. तर तुम्ही या खिचडी खायला तर पाहू शकताय, खिचडी झालेली आहे तयार. तर चला अगोदर देवाला
वगैरे. म्हटलं चला आता 2 वाजून गेले. पाण्याची मस्त स्वस्तिक वगैरे काढून घेऊ. त्याच्यानंतर मस्त देवाला पण खिचडी थोडी ठेवू, देवाला पण निवेद्य म्हणून. कोणता आहे रसगुल्ला बाई? पण हे वाळायला त्रास वाटतं याचा. इलीच खराब आहे रे दादा. नाही ना काही खराब असली तर काय बाबा, ती एकदम बेकार दिसती वरून पाहून, तर मळमळ होण्यासारखी दिसते. हा ना, कारण पाय ना लईच घाणी वरून असं, म्हणजे वाळायला ते जाड कातड असल्यामुळं हे होतं ना ते. हा ना, कसं नाही ते कलर घट्टा पण येतो त्याच्यात, मसाला घट्ट येतो, पण मग ते वेगळंच होतं. कॅन्सल करून टाकू. ही प्युअर लवंगी ना, आणि ती नंदुरबार. आणि ही पण नंदुरबारच आहे ना, ती जळगाव. आणि ही आपली काश्मीरी. उन्हाने काही एवढे दिसत नाही ते व्यवस्थित, ऊन चमकतंय ना जास्त. कलर एवढा दिसत नाही मिरचीला. आणि तर मी मार्केटमध्ये गेले होते, तर पाहू शकतायत मसाल्यासाठी मी काय काय आणलेलं आहे, तर मी तुम्हाला दाखवते. तर ही आणलेली आहे कोथिंबीर, वडे तोडण्यासाठी 20 रुपयाची जुडी आहे ही, तर पाहू शकतायत तुम्ही. त्याच्यानंतर थोडा भाजी बाजार पण आणला, 2-3 वस्तू, गवार वगैरे. आणि 1 किलो मिरची आणली मी. त्याच्यानंतर ही हळद आहे, मोहरी, धने, आणि हा कांदा आहे सफेद कलरचा. त्याच्यानंतर हा अर्धा किलोचा मसाला आहे. तर आपण सोडून बघू तो मसाला मध्ये काय काय ते पूर्ण व्यवस्थित दिलाय का त्यांनी मसाला, काही बाकी वगैरे का बघू आपण. मसाल्याची पॅकिंग वगैरे खूप छान केलेली त्यांनी. तर हा आहे तेजपत्ता, काळा मसाला, त्याच्यानंतर दालचिनी. एकच नंबर आहे, मसाले खूप भारी येते. आणि तर याच्यामध्ये सगळे मसाले दिलेले आहेत. टोटल आपले शहाजिरे, मिरे, जिरे सगळं टोटल दिलेलं आहे त्यांनी. सुंठ वगैरे, दगडी फूल. मसाले खूप छान आहे आणि फ्रेश पण येतं, त्याच्यामुळं मसाला छान बनणार आहे आपला. तर पाहू शकता इथे मसाल्यासाठी साहित्य आणलेलं आहे मी, आणि डाळी पण आणलेलं आहे. तर आपण बनवणार आहोत आता मसाला. तर चला, आपला झालेला आहे बाजार करून मसाल्याचा.